हरे कृष्णा. तर अशा प्रकारे आपण आज भगवद्गीतेचा 18वा अध्याय पाहणार आहोत. हा 18वा अध्याय आहे की अल्टिमेटली संन्यास योग. हा जो अध्याय 18वा अध्याय भगवद्गीतेचा, या अध्यायामध्ये आतापर्यंतच्या अध्यायात जे जे काही आपण शिकलो त्या सर्वांचा सारांश आहे. सो एका अध्यायात सगळी भगवद्गीता आपण परत शिकणार आहोत एका प्रकारे. सो सुरुवात कशी आहे या अध्यायाची? आतापर्यंत सगळी तत्व भगवंतांनी स्पष्टपणे समजावून सांगितले अर्जुनाला, की कसं कर्म आहे, काय ज्ञान आहे, काय भक्ती आहे, कशी भक्ती सर्वोच्च आहे, कसं भगवंतांना केंद्रबिंदू मानून आपण आपलं काम केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण कसं सतत केलं पाहिजे, जीवनाचं उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी भगवंतांनी स्पष्ट आतापर्यंतच्या अध्यायात सांगितल्यात आणि तुम्ही ऐकल्या पण असतील. मग या अध्यायाची सुरुवात कशी होती? का बरं अध्याय सांगितला भगवंतांनी? आता सगळं सांगितलंय भगवंतांनी, तरी पण अर्जुनाला एक फायनल कन्फर्मेशन, शेवटचा एक म्हणतो आपण स्टॅम्प मारणं, की बास हे व्हाईट आहे, हे ब्लॅक आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे. जसं आपण म्हणतो की शेवटचं सांगा काय निर्णय आहे शेवटचा. तो शेवटचा एक फायनल जो एका प्रकारे डाऊट क्लिअर झालेला आहे, तर संशय गेलेला आहे, तरी पण एक फायनल एक एक शेवटचं विचार, हे आहे माझं म्हणणं बरोबर आहे का, किंवा हे नक्की एकदा काय क्लिअर सांगा. तर हा एक प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये एक गोंधळ होता. कुठला प्रश्न आहे तो? की नक्की संन्यास आणि त्याग या दोन गोष्टी एक समान वाटतात, त्यामध्ये काय फरक आहे? आणि त्याच प्रश्नानं हा अध्याय सुरू होतो. अर्जुन म्हणतो, संन्यासस्तु महाबाहो तत्वं वेच्चामि वेदितुं त्यागश्च ऋषिकेशा पृथक् केशी निषूदना. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, हे ऋषिकेशा, संन्यास म्हणजे काय आहे तत्वतः मला जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि त्याग म्हणजे काय? या संन्यास आणि त्याग या दोन गोष्टीत नक्की काय फरक आहे? ते एकच आहेत का त्यामध्ये फरक आहे का त्याचा अजून काही तिचं अर्थ आहे? हे नक्की पृथक केशी निषूदना. इथं भगवंतांना केशी निषूदन हा शब्द वापरलाय. पण भगवंतांनी केशी नावाच्या राक्षसाचा वृंदावनात वध केला होता. केशी घाट नावाचा एक प्रसिद्ध घाट आहे वृंदावनामध्ये. त्या ठिकाणी भगवंतांनी वध केला होता. तुम्ही केशीला मारलं, माझ्या हृदयात किंवा माझ्या मनात केशी सारख्या हा राक्षसी संशय आहे, त्या संशयाचाही नाश करावा म्हणून केशी निषूदन असं भगवंतांना अर्जुन म्हणत आहेत. आता या प्रश्नाला पकडून भगवंत अध्याय चालू करतात. सगळ्यात पहिला भगवंत काय करतात? जगातल्या महान विद्वान लोकांचं मत काय आहे या बाबतीत ते सांगतात. भगवंत म्हणतात की जे महान विद्वान, जे ज्ञानी आहेत, जे तत्वदृष्टी आहेत, त्यांच्या काही लोकांचं मत काय आहे. त्यातले काही लोक म्हणतात की संन्यास म्हणजे काय? भौतिक कर्मांचा पूर्णपणे त्याग करणं, भौतिक कर्मांना पूर्णपणे सोडून देणं, ह्याला म्हणतात संन्यास. आणि त्याग म्हणजे काय? आपलं कर्म करत राहणं पण कर्मफळाला सोडून देणं म्हणजे त्याग. हे कोणाचं मत आहे? हे माझं मत नाहीये, हे काही विद्वान लोकांचं मत आहे. दुसरा एक विद्वान लोकांचा ग्रुप असा आहे, त्यांचा एक घटक असा आहे, तो काय म्हणतो की ठीक आहे, भौतिक कार्य सोडून दिली पाहिजेत, कारण त्यात दोष आहेत, त्यात पाप आहे, त्यात पुण्य आहे, आणि पाप आणि पुण्य दोन्ही बांधून ठेवतं. हे दोषयुक्त कर्म आहे. कुठलंही भौतिक कार्य जे भौतिक लाभासाठी केलं जातं त्यात दोष असणारच. काही जगच दुःखानं बनलं आहे, हे जगच दोषपूर्ण आहे, त्यामुळे त्यात दोष असणारच, कार्यामध्ये पण दोष असणारच. आपण दोषपूर्ण आहोत. आपण 3 गुणांनी बांधलं गेलो, आपण 14 शिकलो, आपण सत्वगुण, रजगुण, तमोगुणांनी बांधलं गेलो आपण, तर ते कार्य दोष पण होणारच. पण 3 क्रिया मात्र कधीही सोडता कामा नयेत. यज्ञ, दान आणि तप, असं काही विद्वान लोक मानतात. आणि आता भगवंत म्हणतात, आता माझं मत ऐक बाबा, त्या लोकांची मत झाली, आता माझं काय मत आहे? भगवंत म्हणतात सगळ्यात पहिला त्याग जो आहे हा 3 प्रकारचा असतो. आता ते सांगण्यापूर्वी भगवंत म्हणतात सगळ्यात पहिलं माझं मत ऐकून घे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कर्म एव तद यज्ञ दान तप कर्म पावनानि मनीषिणाम. भगवंत म्हणतात माझं असं मत आहे की सगळ्यात पहिला यज्ञ, दान आणि तपस्या हे जे 3 क्रिया आहेत ना, यांचा कधीही त्याग करू असं मलाही वाटतं. का बरं वाटतं? तर यज्ञ, दान आणि तपस्या जे शुद्ध झाले आहेत, जे महात्मा आहेत, पावनानी मनीषिणाम, जे मनुष्य आहेत, जे बुद्धिमान आहेत, जे महात्मा आहेत, त्यांनाही शुद्ध करतं.
पावनानी मनीषिणाम. कसं काय शुद्ध करतं? ते तर ऑलरेडी महात्मा आहेत, त्यांना कसं शुद्ध करतं? जरी महात्मा असले तरी भौतिक जगाच्या संपर्कात आहेत आणि भौतिक जगाच्या संपर्कात राहून थोडा दोष येणारच, थोडी दूषितता येणारच. आपण उदाहरण पाहूया. एक पांढरा सदरा घालून, पांढरा शुभ्र सदरा, जसं आपण टीव्हीच्या जाहिरातीत पाहतो, रिंगची जाहिरात किंवा त्या टाईडची जाहिरात, चकाचक ते टीव्ही जाहिरात दाखवतात कसे पांढऱ्या शुभ्र ते शर्ट बनतात. त्या अफकोर्स जाहिरात असती, ते खरं होत नाही का? त्याचं पेंट रंग लावला शुद्ध पांढरा शुभ्र होऊन जातो शर्ट. आता असा पांढरा शुभ्र शर्ट घालून एखादा मनुष्य कोळशाच्या खाणीमध्ये गेला आणि त्याने ठरवलं की मी कुठंही खाणीला स्पर्श करणार नाही, जसा स्वच्छ आतमध्ये गेलोय तसाच बाहेर येणार. शक्य आहे का? नाही. थोडा कोळसा लागणारच, कितीही त्यानं स्वतःचं संरक्षण करायचा प्रयत्न केला तरी. सो या जगात कितीही व्यक्ती बुद्धिमान असला तरी त्याकडे थोडे भौतिक दोष येणारच. पण जर त्यानं नियमित यज्ञ केला, यज्ञ करणं म्हणजे भगवंतांना प्रार्थना करणं, भगवंतांना गोष्टी समर्पित करणं, दान केलं आणि तपस्या केली तर तपस्येमुळे इंद्रिय शुद्ध होतील, दानामुळे पैसा शुद्ध होईल आणि यज्ञामुळं त्याचं अस्तित्व शुद्ध होईल. म्हणून पावनानी मनीषिणाम असं भगवंत इथं म्हणतात. आणि माझं मत काय आहे? भगवंत म्हणतात माझं मत हेच आहे की मनुष्यानं कर्माचा त्याग करू नये, कर्मफळाचा त्याग करावा. कुठलीही आसक्ती न ठेवता, कुठल्याही प्रकारे कर्मफळाची इच्छा न करता आपल्या कर्तव्य बुद्धीनं कर्म करावं, हे माझं मत आहे. अशा प्रकारे मनुष्यानं कर्म हे केलं पाहिजे. कारण का? जर आसक्ती ठेवून कर्म केलं तर त्याला 3 प्रकारचे फळ येतात: अनिष्ट, इष्ट आणि मिश्र. जी कर्म ही दोषयुक्त आहेत, पापयुक्त आहेत, त्यांचं फळ हे अनिष्ट असतं, वाईट असतं. जी कर्म ही सत्वगुणामध्ये, सत्वगुणात नाही, जी कर्म ही शास्त्राच्या आदेशानुसार केलेली आहेत आणि जी कर्म काही भौतिक लाभासाठी केलेली आहेत पण योग्य प्रकारे शास्त्राच्या आदेशानुसार केलेली आहेत, त्यांना पुण्यकर्म म्हणतात, त्यांना इष्ट फळ मिळतं. आणि जे कर्म अर्धवट आहेत, ना पाप पण नाही तर पुण्य पण, त्यांचं फळ हे मिश्र असतं. तिन्ही प्रकारची फळं ही मनुष्याला मिळतात जर त्यानं कर्मफळावर आसक्ती ठेवली तर. पण जर मनुष्यानं पूर्णपणे भगवंताच्या आदेशानुसार, जे भगवंताचं मत मांडलंय त्यानुसार कर्म केलं आणि त्यानं जाणलं, त्यानं कुठल्या प्रकारे द्वेष केला नाही, न द्वेष्टी अकुशले कर्मा कुशले नानुसज्जती. काही कर्म दोषयुक्त म्हणजे द्वेष केला आहे, हे वाईट कर्म आहे, त्याला नावं ठेव बसला, आणि हे चांगले कर्म आहेत त्यांचं कौतुक कर बसला. सो जो व्यक्ती कर्तव्य बुद्धीनं कर्म करतो तो वाईट कर्मांना नावं पण ठेवलं जात नाही, चांगल्या कर्माचं कौतुक करायला जात नाही. अशा प्रकारे जो कर्म करतो त्याला कळतं कर्म म्हणजे काय. मेधावी छिन्न संशया, त्याची बुद्धी जी आहे ती पूर्णपणे संशयापासून मुक्त होती. म्हणून अशा प्रकारे आपण भगवंताच्या आदेशानुसार कर्मफलाचा त्याग करून कर्तव्य बुद्धीनं कर्म केलं पाहिजे. हा खरा त्याग आहे. तर भगवंताने स्पष्ट केलं की संन्यास आणि त्याग एका प्रकारे एकच आहे. काय आहे संन्यास आणि त्याग? म्हणजे कर्मफळाचा त्याग करणं. आता भगवंत सांगतात, लोकांना बरेच प्रश्न पडतो की माझ्या जन वाईट का होतं, माझ्या चांगलं का होतं, मी चांगलं काम करतो वाईट का होतं, नक्की कर्मफळ कशामुळे मिळतं, हा एक प्रश्न लोकांच्या मनात सतत घर करून बसलेला असतो. हा गोंधळ लोकांच्या मनात चालला असतो की नक्की चांगलं काम केलं फळ मिळतं का मागच्या जन्माच्या कर्मामुळे फळ मिळतं, मी चांगलं करतो तरी मला वाईट होतं, मी वाईट करतो तर चांगलं होतं, नक्की या कर्माचं काय करणं आहे, कुठल्या गोष्टीवर फळ मिळतं, मी कर्म करावं का नाही, सगळं दैवाच्या हातात आहे, सगळं नशिबाच्या हातात आहे, मी काम का करावं. काही लोक म्हणतात सगळं माझ्या हातात आहे, काही म्हणतात सगळं दैवाच्या हातात आहे, नशिबाच्या हातात आहे, नक्की काय करणं आहे. आता भगवंत पुढच्या 5 श्लोकांमध्ये सांगणार आहेत कर्म फळ मिळण्याची 5 कारणं. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधमे सांख्ये कृतांत प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. कुठल्याही कर्माच्या सिद्धीमध्ये 5 कारण आहेत. आणि भगवंत म्हणतात हे माझ्या मनाने सांगत नाही मी, जरी भगवंत आहेत त्यांचा अधिकार आहे तरी भगवंत पण नम्र आहेत. ते म्हणतात हे बा माझं मत नाही आहे, हे जी शास्त्र आहेत ना त्या सगळ्या शास्त्रामध्ये कारणं सांगितलेली आहेत. कुठली 5 कारणं आहेत?
ही 5 करणं फार महत्वाची आहेत. व्यवस्थित समजून घ्या ही 5 करणं. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक्विदं विविधां च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. सगळ्यात पहिला अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे जागा. उदाहरणार्थ मला चायनीज शिकायचं आहे, मला चायनीज भाषा शिकायची आहे आणि त्या भाषा शिकण्यामध्ये मला यश पाहिजे, तर सगळ्यात पहिला जागा योग्य पाहिजे. चायनीज भाषा शिकायला सगळ्यात चांगली जागा कुठली? चायना देश. जर मला वाडा तालुक्यात राहून किंवा पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्या खेडेगावात राहून गालतऱ्याला राहून चायनीज शिकायचं म्हटलं तर चायनीज कोण शिकवणार गालतऱ्याला तुला? त्या प्रकारची माणसं पण पाहिजेत ना. अधिष्ठान जागा व्यवस्थित पाहिजे. करता. करता म्हणजे करण्याची इच्छा पण पाहिजे ना. एखादा चायनीज शिकायचं आहे पण त्याची इच्छाच नाही मनापासून शिकायची, मन नाहीये कामामध्ये, मनापासून काम करायची इच्छा नाहीये, तर कधीच यश मिळणार नाही. सो करता पण योग्य पाहिजे, त्याला इच्छा पाहिजे, त्याला संकल्प पाहिजे काय करण्यासाठी. अधिष्ठानम तथा करता. तिसरं काय? करणम. मला चायनीज शिकायचं आहे आणि मला ऐकूच येत नाही, मला डोळ्याला दिसत नाहीये, तर कसं चायनीज शिकणार? शिकता येईल? एखादा पळण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि पळण्यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे आणि पायाला पोलिओ झालाय, पळण्यामध्ये स्पर्धा जिंकता येईल? ती नाही जिंकता येणार. कारण का? त्याची इंद्रिय व्यवस्थित नाही आहेत. तिसरं कारण इंद्रिय. आपली इंद्रिय पण शाबूत पाहिजे नसतील. सो करणम म्हणजे इंद्रिय. अधिष्ठान झालं, कर्ता झालं, इंद्रिय. चौथं कारण म्हणजे आपले प्रयत्न, चेष्टा. आपले प्रयत्न आपण केले पाहिजेत भरभरून. आणि या 4 गोष्टी जरी असतील पण 5वं कारण हे काम करत नसेल, 5वं कारण दैव. दैव म्हणजे भगवंताची इच्छा. या 5 कारणांचे संयोग होईल तर एखाद्या कर्माचं फळ आपल्याला मिळेल. सो या 5 कारणाची बेरीज 100% होते त्यावेळी कर्माचं फळ मिळतं. उदाहरणार्थ एखादा व्यापार करायचा, त्याने व्यापारी जागा व्यवस्थित निवडली, त्याची मनापासून काम करायची इच्छा पण आहे, त्याची इंद्रिय शाबूत आहेत, त्यांना पूर्ण प्रयत्न घातले, आपले 100% प्रयत्न दिले, तर त्याच्या परीने जे शक्य आहे ते. आता या सगळ्याची बेरीज झाली 80%. त्याचे प्रयत्न, जागा, इंद्रिय, पण 20% भाग त्याचा हा दैव फॅक्टर आहे. त्याच्या मागच्या जन्मात त्याची अशी काही कर्म आहेत ज्या कर्मानुसार तो या क्षणी त्या प्रकारचा बिझनेस करणं डिझर्व करत नाही, त्या प्रकारचा बिझनेस करणं त्याच्या नशिबात नाही. कारण मागच्या मध्ये त्याने अशी काही भयानक कर्म केली आहेत की ते त्याला बाधणार नाही. त्या कर्मांच्या प्रतिक्रियेमुळं तो या कामात यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने कितीही कर्म केली तरी तो त्या प्रकारच्या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून दैव घटक पण फार महत्वाचा आहे. दैव घटक म्हणजे काय? भगवंतांना आपल्या मागचे अनेक जन्म माहिती आहेत, आपल्या मागच्या जन्मातले अनेक कर्म त्यांना माहित आहेत. त्यामुळे त्या सगळ्या कर्माचं कॉम्बिनेशन करून या जन्मात त्याला काय काय मिळणार आहे हे ठरलेलं आहे, काही प्रमाणात ठरलेलं आहे. जरी ठरलं असलं तर स्वतःच्या कर्माचा कॉन्ट्रीब्युशन त्यांना त्यात केलंच पाहिजे. किंवा मागच्या जन्माचा कर्माचा परिणाम आहे म्हणून त्यानं कामच केलं नाही तर चेष्टा जो घटक आहे, प्रयत्न घटक आहे, तो कमी पडेल. समजा भगवंताची इच्छा आहे, मागच्या कर्माचा परिणाम आहे ना व्यापार करणार, हा जागा पण बरोबर आहे, इंद्रिय पण व्यवस्थित आहेत, करण्याची इच्छा पण आहे, पण काम केलंच नाही, तर कामाचा 20% घटक जो आहे तो फलित होणार नाही आणि त्यावेळी 100% रिझल्ट मिळणार नाही. सो 5ही घटक असले पाहिजेत. काम पण केलं पाहिजे, मागच्या जन्माचा कर्माचा दैव फॅक्टर पण काम केलं पाहिजे, दैवानं पण काम साथ दिली पाहिजे, इंद्रिय पण व्यवस्थित असले पाहिजे, जागा व्यवस्थित असली पाहिजे, इच्छाही व्यवस्थित असली पाहिजे. म्हणून या 5 घटकांचं महत्व आहे. हे 5 घटक आपण समजून घेतले की आपण कधीच गोंधळून जात नाही की मी काम केलं, मला रिझल्ट का नाही मिळाला, मला फळ का नाही मिळालं. कारण का त्यात अनेक घटक आहेत आणि हेच भगवंत अर्जुन दुसऱ्याला सांगतायत, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. बाबा रे, तुला कर्म करायचा अधिकार आहे, फळाची इच्छा करायचा अधिकार नाहीये. केवळ तुझं कर्मच तुझ्या कर्मफळाला कारणीभूत नाहीये, इतर अनेक घटक आहेत ज्यावरती तुझं कर्म फळ अवलंबून आहे. आणि जो समजतो की मीच करता आहे, या 5 घटकांचं मीच करताय आणि माझ्यावर सगळं अवलंबून आहे, तो महामूर्ख आहे, त्याला खरं ज्ञान नाही. अशा प्रकारे भगवंत
या ह्याच्यामध्ये ही 5 कारणं आपल्याला समजावून सांगत आहेत. आता साहजिकच या कर्माविषयी आपण थोडंसं ऐकलं. आता काही लोकांच्या मला प्रश्न पडेल की अर्जुन, मला प्रश्न पडला की नक्की कुठले कुठले घटक आहेत ते कर्माला प्रेरणा देतात, कर्माला कारणीभूत, अजून काही घटक आहेत का ह्याला, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात पडला. आता भगवंत विस्तारानं स्पष्टीकरण देणार आहेत की कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक 3 गुणांमध्ये कसे काम करतात. हे स्पष्टीकरण भगवंत या भागामध्ये देणार आहेत. तर कुठले कुठले घटक आहेत? न्यायम ज्ञेय च कर्ता च त्रिविधा कर्मचोदना कारण कर्म कर्तेति त्रिविधा कर्म संग्रहा. 6 घटक आहेत. सगळ्यात पहिला ज्ञान, कर्माचं ज्ञान, जीवनाचं ज्ञान. ज्ञान झालं ज्ञेय, त्या ज्ञानाचं ध्येय काय हे कळलं पाहिजे. ज्ञान माहिती पाहिजे, जे काय करतो त्याचे ज्ञान पाहिजे आपल्याला. मला इंजिनिअरिंग व्हायचं आहे तर त्या इंजिनिअरिंगविषयी ज्ञान पाहिजे मला. त्या इंजिनिअरचं ध्येय काय, काय साध्य करता यातनं. मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं आहे, मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे. पण शिक्षण करायचं काय आहे? मुलांना शिकवायचं आहे किंवा मशीन बनवायचं आहे. ज्ञानम ज्ञानम ज्ञेय आणि कर्ता. तो करणारा पण व्यक्ती, त्याच्याविषयी माहिती पाहिजे. तो करणारा व्यक्ती कोण आहे. आणि ह्यांना म्हणतात कर्मचोदना. हे कर्माला प्रेरणा देणारे घटक आहेत. मला कर्माविषयी ज्ञान असेल, तर कर्माच्या ध्येयाविषयी माहिती असेल आणि कर्ता कोण आहे माहित असेल, तर कर्म करायला एक पोषक वातावरण, कर्मचोदना, प्रेरणा मिळती. आता कर्म करायला चालू केलं तर घटक कुठले कर्माचे? कारणम इंद्रिय. कशाद्वारे आपण कर्म करणार आहोत? इंद्रियाद्वारे. कर्म म्हणजे काय काम आहे ते महत्वाचं आहे. पहिलं काय? इंद्रिय, दुसरं आहे काम, आणि कारण कर्म करते ती, परत करता आला त्यामध्ये. जो करता आहे तो पण महत्वाचा आहे. हे 3 घटक आहेत. हे कर्म संग्रहा, हे कर्मामध्ये ऍक्टिव्हली सहभागी आहेत. पूर्णपणे उत्साहानं त्यात कर्मामध्ये हे घटक सहभागी आहेत. आता यातल्या काही घटकांविषयी भगवंत सांगणार आहेत की प्रत्येक घटकाला 3 गुण कसे प्रभावित करतात. जो ज्ञान जे आहे, कुठलं ज्ञान सत्वगुणी आहे, कुठलं ज्ञान रजोगुणी आहे, कुठलं ज्ञान तमोगुणी आहे. ज्या ज्ञानाद्वारे कर्म करणारा व्यक्ती पाहतो की मी भगवंताचा अंश आहे, मी आत्मा आहे, आत्मा सच्चिदानंद आहे आणि भगवंताचा अंश आहे. आणि हाच सच्चिदानंद आत्मा, प्रत्येक आत्मा हा भगवंताचा अंश आहे. आपण सगळे भगवंताशी जोडले गेलेलो आहोत आणि प्रत्येक जण भगवंताचा अंश आहे. प्रत्येक जण माझा एक सहकारी आहे, प्रत्येक जण माझा बंधू आहे. एका प्रकारे आपण गुणात्मक दृष्ट्या एक आहोत. हे ज्ञान जे आहे, या ज्ञानाच्या आधारावर जो काम करतो तो ते जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान म्हणतात. एकच भगवंत आहे, त्याचे सगळे अंश आहेत, आपण सगळे भगवंताशी जोडले गेलो, त्याला म्हणतात सात्विक ज्ञान. जे ज्ञान आपल्याला फरक करण्यास भाग पडतं की मी वेगळा, हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, आम्ही वेगवेगळे आहोत, तुझा माझा काही संबंध नाही, जगातल्या त्या माणसाचा माझ्याशी काही संबंध नाहीये, फक्त मी आणि माझ्या शरीराचे नातेवाईक एवढंच मी आहे. अशा प्रकारे जो विचार करतो तो स्वार्थी आहे. आणि हे जे ज्ञान आहे, जे त्याला विचार करायला भाग पडतं, ते ज्ञान राजसिक ज्ञान आहे. आणि तामसिक ज्ञान म्हणजे काय? जे ज्ञान स्वतःला शरीर समजतं, शरीराच्या पलीकडं ते ज्ञान माणसाला घेऊन जाऊ शकत नाही. मी शरीर आहे, मी आत्मा नाही, तर शरीराचे चोचले पुरवणं हेच माझं काम आहे, या पलीकडचं बघू शकत नाही. त्याला जीवनाच्या पुढच्या ध्येयाविषयी ज्ञान नाही, जो जीवनाच्या पुढच्या परिणामांविषयी जाणून घेऊ शकत नाही, त्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते तामसिक ज्ञान आहे. आता 3 प्रकारची कर्म कुठली? ती कर्म आहेत 3 प्रकारची, सात्विक, राजसिक, तामसिक. कुठलं कर्म सात्विक आहे? जे कर्म आहे जे पूर्णपणे फळाच्या इच्छेविना कर्तव्य बुद्धीने केलं जातं ते कर्म झालं सात्विक कर्म. शास्त्राच्या आदेशानुसार फळाच्या इच्छेविना अत्यंत उत्साहानं निश्चयानं जे केलं जातं ते सात्विक कर्म. साहजिकपणे राजसिक कर्म काय असेल? जे कर्म फळाची इच्छा ठेवून, उपभोग घ्यायची इच्छा ठेवून, अत्यंत जास्त कष्ट करून, प्रमाणापेक्षा जास्त, डॉंकी वर्क म्हणतात, गाढवासारखे कष्ट करून, की मला फळ भोगायची इच्छा आहे आणि ते फळ भोगण्यासाठी मी कुठल्याही थराला जायचं तयार आहे काम करायला.
माशी माणसं रात्र रात्र दिवस दिवस काम करतात पैसा मिळण्यासाठी. सकाळी एक जॉब, संध्याकाळी जॉब, रात्री एक जॉब, दुपारी एक जॉब, वेगळ्या प्रकारे काम करतात. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. गढवासारखं काम करणं, रॅट रेस ज्याला म्हणतात, उंदरासारखी स्पर्धा. अशा प्रकारे जे कर्म असतं त्याला म्हणतात राजसिक कर्म. आणि साहजिक तामसिक कर्म कसा असेल? जे मोहानयुक्त आहे. जे कर्म मोहानयुक्त आहे, ज्यामध्ये अज्ञान आहे, ज्यामध्ये पूर्णपणे आळस आहे, ते कर्म कसं असेल? तामसिक कर्म असेल. आता त्याचवेळी कर्ता, ज्ञान झालं, कर्म झालं, कर्ता. कर्ता पण 3 गुणामध्ये, सात्विक, राजसिक, तामसिक. कुठला कर्म सात्विक असेल? की जो कर्ता अत्यंत निश्चयानं, उत्साहानं, फळाच्या इच्छेनं कर्म करतो, कर्ता सात्विक झाला. कुठला कर्ता राजसिक असेल? जो फळ भोगाची इच्छा करतो, उपभोग घ्यायची इच्छा करतो, जो पूर्णपणे त्यासाठी अतिप्रयास करतो, जो त्यासाठी काही करायला तयार असतो, तो कर्ता झाला राजसिक. आणि तामसिक कर्ता कोण झाला? की जो कर्ता मोहामध्ये असतो, आळसात राहतो, जो आपलं काम कायम हिंसेमध्ये करतो, जो आपलं काम साध्य करण्यासाठी दुसऱ्याला मारायलाही पुढे मागे बघत नाही, आणि जो काम ढकल करतो. काही लोक असतात ना, त्यांना काम सांगितले आज नको उद्या करतो, उद्या नको परवा करतो, परवा नको तेरवा करतो. असे काम ढकल करणारा व्यक्ती जो आहे, तो कर्ता जो आहे तो तामसिक कर्ता म्हणलं पाहिजे. आता हे कर्म करायला कर्ता जो आहे त्या कर्त्याला बुद्धी पण आहे ना. या बुद्धीला पण 3 गुण आहेत: सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी आणि तामसिक बुद्धी. कुठली बुद्धी सात्विक झाली? आता आपण लॉजिकली समजू शकतो, तर्काला समजू शकतो की जी बुद्धी माणसाला फलरहित इच्छा करायला प्रवृत्त करते, जी बुद्धी ही शास्त्राच्या आधारावर आहे, शास्त्राच्या निर्देशानुसार काम करते, आसक्तरहित काम करायला प्रवृत्त करते, ती बुद्धी काय आहे? सात्विक बुद्धी आहे. ज्या बुद्धीला कळतं की भय काय आहे, अभयता काय आहे, बंधन काय आहे, मोक्ष काय आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं, ती बुद्धी सात्विक. ज्या बुद्धीला कळतच नक्की बंधन काय आहे, मोक्ष काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, यात ती भेद करू शकत नाही, ती बुद्धी राजसिक. आणि जी बुद्धी जे नाही करायचंय ते करती आणि जे करायचं आहे ते करत नाही, त्याला काय म्हणतात? तामसिक बुद्धी. साहजिकच आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. आता जसं आपण मगाशी म्हणलं की काम करायला निश्चय पण पाहिजे ना, काम करण्याची इच्छा पण पाहिजे, निश्चय पाहिजे, दृढता पाहिजे. दृढ निश्चय असेल तर काम करेल. चायनीज शिकायची इच्छाच नाहीये तर किती बाकी गोष्टी आल्या तरी तो चायनीज शिकू शकणारच नाही, पळायची इच्छाच नाहीये. किती आईवडील ढकललं काठीनं, जा पळायला जा, पोहायला शिक, पण शिकण्याची इच्छाच नाहीये, तो पोहणं शिकू शकणार नाही. सो निश्चय जो आहे, दृढता जी आहे, ती पण 3 गुणांमध्ये आहे. कशाला म्हणतात? तर जो निश्चय जो आहे तो माणसाला शास्त्राच्या आदेशानुसार अत्यंत उत्साहानं, निर्भयतेनं काम करण्याचा भाग पडतो, तो निश्चय सात्विक निश्चय आहे. जो निश्चय माणसाला पूर्णपणे फळाच्या इच्छेसाठी काम करायला भाग पडतो, आसक्तीनं काम करायला भाग पडतो, त्या प्रकारे जिद्द तो आणतो माणसाला, तो निश्चय राजसिक निश्चय आहे. आणि जो निश्चय स्वप्न, इच्छा, द्वेष, शरीर याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तो निश्चय काय झाला? तामसिक निश्चय झाला. आता जे काम करतील त्यांना सुख पण मिळतील, दुःख पण मिळतील. सो भगवंत सांगतात 3 प्रकारची सुख कोणती आहेत. आता साहजिकच आपण काम केलं की आपल्याला थोड्याफार सुखाची अनुभूती येते की नाही, थोडं सुख मिळतं आपल्याला, म्हणून तर काम करायला प्रवृत्त होतात ना. लोक एवढे दिवस रात्र कष्ट का करतात? कारण त्यातनं तर थोडं सुख मिळतं, काहीतरी मिळतं म्हणून ते कष्ट करतात. गाढ एवढं कष्ट का करतं? पण त्याला माहिती आहे एवढं कष्ट केलं की थोडं मला गवत खायला मिळणार आहे, त्यात मला सुख मिळणार आहे, म्हणून ते काबाड कष्ट करतं गाढव. सो भगवंत सांगतात हे सुख जे आहे ना, हे पण 3 गुणांवर आधारित आहे. सात्विक सुख कशाला म्हणतात? सात्विक सुख जे आहे ते पहिला विषाप्रमाणे वाटतं. यत् अग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम् तत् सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. उदाहरणार्थ अभ्यास करणं. कोणाला अभ्यास करणं आवडतं मुलांना? नाही, ते विषाप्रमाणे वाटतं. यत् अग्रे विषमेव,
पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे अभ्यास करतो, कष्ट करतो, तो चांगल्या प्रकारे डिग्री मिळू शकतो, त्याला चांगली नोकरी मिळेल. परिणामे अमृतपमम. अग्रे विषम, स्वतः सुरुवातीला विषाप्रमाणे आहे, पण परिणाम कसा अमृताप्रमाणे आहे. हे सुख सात्विक सुख आहे. सो बऱ्याच गोष्टी माणसाला करायची इच्छा नसते. पहिला शाळेत जायची लहान मुलं इच्छा नसती, पण वडील किंवा आई जबरदस्ती शाळेत पाठवतात की नाही हे केलं तुला पुढे फायद्याचं आहे. पहिलं तुला विषाप्रमाणे वाटेल, पण नंतर ते अमृताप्रमाणे ठरेल. हे झालं सात्विक सुख. भगवंताची भक्ती करायची कोणाला इच्छा नसती, जपमाळ करायची कोणाला इच्छा नसती, नियमांचं पालन करायची कोणाला इच्छा नसती, नॉनव्हेज सोडायची कोणाला इच्छा नसती. हवे कसं करायचं अशा गोष्टी पहिला विषाप्रमाणे वाटेल, पण जर करत गेलं तर त्यात अत्यंत अमृतमय सुख मिळेल, शाश्वत आनंद मिळेल. म्हणून त्या पहिला आपण केलं पाहिजे. साहजिकच राजसिक आनंद म्हणजे काय? विषयेंद्रिय संयोगात यत्तत् अग्रे अमृतोपमं परिणामे विषमेव तत्सुखम राजसंस्मृतम. या सुखाला राजसी सुख म्हणतात. सुरुवातीला अमृताप्रमाणे वाटतं. उदाहरणार्थ आईस्क्रीम खाणं. समजा तुम्हाला संधी दिली, एखाद्या मला सांगितलं तुला पाहिजे तेवढी आईस्क्रीम खा, त्याला वाटतं वा आज काय मजा आहे, पाहिजे तेवढी आईस्क्रीम खाऊ शकतो. आणि त्याला 15-20 आईस्क्रीम खाल्ली, त्याला मजा केली, त्यानं खूप मजा घेतली. परिणाम काय झाला? सर्दी, खोकला, घसा बसणं, ताप येणं. सुरुवात अमृतावर झाली, परिणामे विषमेव, पण परिणती विषामध्ये झाली. हे जे सुख आहे हे राजसिक सुख आहे. सो जे काही भौतिक इंद्रिय सुख आहे हे राजसिक सुख आहे. आणि तामसिक सुख काय आहे? तामसिक सुख म्हणजे अत्यंत मोहात घेतलेलं सुख, दारूमध्ये घेतलेलं सुख, नशेमध्ये घेतलेलं सुख, झोपेत घेतलेलं सुख, आळशीपणा घेतलेलं सुख. हे जे सुख आहे हे तामसिक सुख आहे. तर अशा प्रकारे जे घटक कर्माला कारणीभूत आहेत आणि जे घटक कर्माचे परिणाम आहेत हे 3 गुणांमध्ये कसे विभागले आहेत हे भगवंतांनी या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे.